MDA चा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH एकनाथ शिंदे साहेब येतात तसं आपण या ठिकाणी राजांना नतमस्तक व्हा। बघा, आज 352वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेक सोहळ्याच्या दिनाच्या निमित्ताने आज महाराजांचं दर्शन घ्यायला, रायगडाचं दर्शन घ्यायला आम्ही सर्व आज इथे आलेलो आहोत। माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील आज महाराजांचं दर्शन घ्यायला आणि रायगडाचं दर्शन घ्यायला आज इथे येत आहेत। त्यांच्यासोबत उपस्थिती लावत असताना नक्कीच आम्हाला सर्वांना अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि महाराजामुळे आज आपल्या सर्वांचं अस्तित्व आहे, हे कदापि विसरून चालणार नाही। आज हा 16 दिन साजरा करत असताना त्या दिवसाची आपण फक्त कल्पनाच करू शकतो, परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, महाराज ज्यावेळेला छत्रपती झाले, स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून महाराजांची जगामध्ये आज त्यांची ओळख निर्माण झाली। महाराजांनी जगावरची छाप सोडली। अतिशय कुशल स्वराज्य चालवत असताना शेतकऱ्याला न्याय देण्यापासून ते प्रत्येक गोरगरिबाला न्याय देण्याचा महाराजांनी त्यावेळेला अतिशय चांगलं काम केलं। मला वाटतं महाराजांच्या पेक्षा दुसरा कुठलाही मोठा आदर्श आमच्यासमोर असू शकत नाही आणि म्हणून त्याची आठवण करण्यासाठी, म्हणून ती शिकवण पुन्हा एकदा त्याचा उजाळा करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत। संभाजीराजांनी यावेळेला प्रश्न उपस्थित केला राजसदरेच्या कामाचा। राजसदरेच्या कामासंदर्भात प्रशासन जर त्याबद्दल दखल घेत नसेल तर आम्ही राजसदर बांधायचं का, कसं बघता याकडे? नाही बघा, नक्कीच एकंदरीत पुरातत्व विभागाच्या कामाच्या माध्यमातून आज रायगडाचे जे काही पुनर्जीवन होत आहे, काही कामांच्या बाबतीमध्ये नक्कीच तिकडे म्हणजे संथगतीने काही कामं चालू आहेत। पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे की एक कणकण आम्हाला तिथे तपासून बघावं लागतं आणि त्याच्यामुळे ह्या कामाला विलंब होतोय। परंतु मला वाटतं सगळ्यांचीच मानसिकता रायगडचं पुनर्जीवन हे चांगल्या रीतीने झालं पाहिजे। जे काम चालू आहे ते गतीने झालं पाहिजे आणि त्यासाठी नक्कीच आम्ही सर्व लक्ष घालू। धन्यवाद। अप्रतिम MDH काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।